सासूबाई नमो नमः. सासूबाई. नमस्कार मॅडम. आई म्हणालास तरी चालेल शिवनानी. ते काय निरोप घेऊन आले का आबांच्या? रागावलेला दिसतोयस तू, पण त्या दिवशी मला तुला रागवावंच लागलं मुद्दाम. आणि आज मी इथे आबांचा निरोप घेऊन नाही, माझं प्रपोजल घेऊन आहे. प्रपोजल? ऑफर म्हणा हवं तर. ऑफर कसले? सांगते, पण आधी मला सांग, त्या जिग्नेशचा फोन आला होता? ते हो, त्याचे सारखे सारखे फोन येते. तुम्ही नाही म्हणले मी नाही घेतला त्याचा फोन. बरं केलंस. बोला, ते कोणता प्रपोजल आणलाय तुम्ही? तुला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, पण रत्नपारखी कुटुंबात प्रवेश करून 1 वर्ष सुद्धा झालं नाही मला. आणि एवढ्यातच मी इतका जम बसवलाय की रत्नपारखी कुटुंबाचं पानही हलत नाही माझ्याशिवाय. रोज घरात भाजी कुठली करायची हे सुद्धा मला विचारूनच ठरवलं जातं. लक्षात येत आहे ना तुझ्या शिवनानी? हा, ते हळूहळू कळतंय थोडा. टॉवर बांधण्याचा निर्णय माझ्या होकारा नकारावर अवलंबून आहे, हे लक्षात घे. बरं, मग कसला बिझनेसमॅन आहेस तू? ते म्हणजे ते कमिशन पाहिजे का तुम्हाला? कमिशन नाही, हिस्सा. आबांचा नकार होकारात बदलण्यासाठी हिस्सा. मानलं बाबा आईसाहेब, तुम्हाला एकदम मानला. घरातल्यांना मी त्यांची वाटते, पण माणूस कधीच कोणाचा नसतो नाही शिवनानी. एकटा येतो, एकटा जातो. एकदम बरोबर. तो मेला म्हणून कोणी त्याच्यासाठी मेलं असं कधी होतं का? नाही. मग आपण उगाच का मरमर करायची या नात्यांसाठी? मी त्यांची आहे असं त्यांना वाटतंय, वाटू दे, पण मी कुणाचीही नाही. मी फक्त माझी, आणि मला सुखात राहण्यासाठी पैसा जो तू देशील. हा, घर तुला मिळालं तर. बरोबर? दिले. किती पाहिजेत? 25 लाख, 50 लाख? 5 करोड. अहो, हे ज्यादा होत आहे आई. बरं, 1 करोड देते. चला, डन करून टाका. माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. 5 करोड देणार असेल तर आबांची परवानगी घेऊन दे, नाहीतर मी निघाल. मी देते 5 करोड. आणि एक लक्षात ठेव, यातली एकही गोष्ट जिग्नेशला कळता कामा नाही. नाही करणार, तुम्ही काळजी करू नका. मग तूही काळजी करू नको शिवनानी. आभाळ माया तुला मिळाला असं समज. वाह रे दुनिया वाह. आई साहेब, ना बीवी ना बच्चा, ना बाप बड़ा ना मैया, द होल थिंग इज दैट रे भैया. सबसे बड़ा रुपया. आई साहेब, चल रे बाबा चल. नाही रे दादा, आबांचा ना चुकीचा समज झालाय की ते पैसे बघितले आणि आपल्याला वेळ लागला. काय हे काय घेऊन आला? हे नकोय मला. तूच सांगितलं काय ना, प्रगती आणि पैसा यामध्ये ना त्यांचं कन्फ्युजन झालं. आबांचं का तुमचं? काय नाही, म्हणजे काय की आबांचं कन्फ्युजन होण्याची जास्त शक्यता आहे. सी, बघ, आबा किती आपल्या कलानी घेत असले तरी शेवटी ती जुन्या स्कूलची माणसं, सो त्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं. पण तुम्ही समजायचं ना त्यांना. तुम्ही भांडायला नको होतं. मी भांडलो नाही,
सांग याला. हो, मी फक्त एवढंच म्हणालो की मुलांच्या भविष्याचा विचार करता हा पैसा जर आता आला तर बरं होईल एवढंच. त्यांना वाईट वाटलं का? सॉरी म्हणूया. हो, म्हणजे हरकत नाही माफी मागायला आमची काही. हा, तुझ्याकडे काही बोलले का ते? माझी हिंमतच नाहीये त्यांच्या पुढे जायची. का तुला का हिंमत होत नाही जायची? अरे समजा मी त्यांच्या समोर गेलो आणि त्यांनी मला विचारलं की या ऑफर बद्दल तुझं काय म्हणणं आहे, तर मी काय सांगणार? काय मत आहे तुझं? हे काय विचारणं झालं? मला वाटतं अशी ऑफर रोज येत नाही. नाही येत ना? मी दादाला हेच म्हटलं, अरे व्हीसी प्रॅक्टिकल आहे, लगेच ऑफर स्वीकार करणार. हा, मी त्याला त्यांनी करून काही फायदा आहे? आबांनी आणि आईनी स्वीकार करायला हवा ना. अरे ऋषी, काही आयडिया सांग. तू त्याच्याशी नको रे खेळू. काही आयडिया सांग. काही गरज नाही. हे बघ, आई आणि आबा ही ऑफर ऍक्सेप्ट करतील. ती त्यांनी आपल्या नेहमीच फायद्याचा विचार केला. याही वेळी करतील. खरंच करतील. हा, बोनेट बंद कर आणि आज चला. नाही 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 गायत्री, तुला काय वाटतं? त्याचा तुझ्यावरती विश्वास बसला असेल? नाही, पहिल्यांदा त्याला नक्कीच डाऊट आला असेल, पण नंतर खात्री पटली असेल की मी एक नंबरची लोभी बाई आहे. गुड. आपण ना लगेच त्याचं बिंग फोडून टाकू. म्हणजे घरच्या सगळ्यांना कळेल ना की तो शिवनानी काय लायकीचा माणूस आहे ते. नाही नाही, अहो असं नाही करायचं. नाही म्हणजे थोडं सबुरीने घ्या. अगं, मी घाई करतोय ह्याला कारण आहे गायत्री. त्या जिग्नेश आणि शिवनानीला वेळीच या घराचे दरवाजे बंद केले नाहीत ना, तर ते या घराचे वासे पोखरतील. शक्यच नाही. या घराचे वासे मजबूत आहेत. त्यांना इतक्या सहजासहजी कीड लागणं शक्यच नाही. कुठल्या मजबूत वाशांची गोष्ट करतेस तू गायत्री? काल परवापर्यंत अभिलाष आणि काश्मीरा जशा वागत होत्या ना, तशी वागायला लागलेत आपली मुलं त्या बिल्डरचं ऐकून. तसं वागायला लागलेत याचाच अर्थ प्रथमेश आणि विघ्नेशचा मूळ स्वभाव तो नाहीये. आणि काशी आणि अभिलाषाचं ऐकून ते तसं वागायला लागलेत, तर जसं काशी आणि अभिलाषाच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा त्यांना मिळाली तशी यांनाही मिळेल. आपण त्यांना असा धडा शिकवू की तो त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील. पैशाच्या शर्यतीत धावण्यापेक्षा आपल्या हातात जे आहे ना, त्याची किंमत ओळखा म्हणावं जरा. पटेल त्यांना ओळख. मी पटवून देईन. फक्त मला तुमची साथ हवी. थकले, केवढं ऊन बघा. बरं झालं तू आलास. ते जरा पटकन पाणी घेऊन ये ना. हे अरे पाणी काय पिते? इथे माझ्या तोंडचे पाणी पळाले नाही. अरे कुठे होती तू? अरे मी आत्ताच आले, बाहेर गेले होते. बोल. अरे बाहेर काय गेले होते? मी तुला फोन लावत होते, उचलले का नाही? अरे मार्केटला गेले होते, हातात पिशव्या होत्या. कसं मी फोन उचलणार तुझा? बरं आधी मला सांग, तू फोन का करत होतास? तू एवढा घाबरला काय? मी कुठे घाबरले नाही. एक ते तुझी सास कशी बाई आहे गे? सांभाळून राहा. खूप हुशार बाई आहे ती. कधी कुठली चाल खेळेल ना ते तुला कळणार सुद्धा नाही. म्हणजे ते हे शिवनानीच्या ऑफर मध्ये बी चाल खेळेल? चाल खेळेल? अरे शिवनानीच्या ऑफर वरती पाणी टाकणारी कुठली व्यक्ती असेल ना, तर ती माझी सासू. आले काय? आले? मी लागते. अगं मीरा, तू? हो. घाबरले मी. मीराच आहे. काय ग मीरा, काय काम होतं का? तुम्हाला आईनी बाहेर बोलवलंय. मला बी बोलवले? हो. नाही म्हणजे काही काम होतं का म्हणून बोलवलंय? माहित नाही. अर्जंट बोलव असं सांगितलंय. हो का? तू हो पुढे, मी आलेच. चल आता. अरे चल चल म्हटलं ना. चल. गॅस डोंट टेक अदरवाइज. मारी बात सांभळ. एकदम चौकस राहने.
तुझी सास काय परमिशन देणार नाही, पण सगळ्यांना तू आपल्या बाजूने घुमवून घे. जिग्गी, तू त्याची काही एक काळजी करू नको. मी आहे ना, सांभाळेन सगळं. वहिनी, आईंनी कशाला बोलवलं? तेच कळत नाहीये ना. काय नाही, शिवनानीने ऑफर दिली ना, त्याबद्दल बोलायचं असणार. बोलायला कसलं? ब्रेन वॉश करण्यासाठी बोलवलं असेल. कॅश. मी काय बोलते, मोठा भाई जिज्जू गॅस, म्हणजे आता ते आपले बाय आहे ना, ते काय पण बोलू देत, आपण चिडायचे नाही. ते नाही बोलले, आपण रागवायचे नाही. आई आहे ना आपली. पण आपण जे ठरवले तेच करायचे. बरोबर आहे जिग्गी, तुझं एकदम बरोबर आहे. आई काही बोलू दे, आपण ऐकायचंच नाही. आपण भांडायचं नाही बरं का. आपण फक्त आपल्या डिसिजनवर ठाम राहायचं, हो ना? गुड ऋषी, गुड. असाच ठाम राहा, म्हणजे सगळं काही फिनिश. अगं फिनिश नाही, आता टॉपवर चांगलाच उभा राहणार आहे असं समज. येऊ देत आहे ना. मी आलीये कॅश. आई, तुम्ही कधी आलात? आई, तुम्ही बोलवलत ना सगळ्यांना? आई, आम्ही आबांशी ज्या पद्धतीने बोललो ते खरंच चुकीचं होतं. म्हणजे आम्ही असं बोलायला, असं वागायला नको होतं. पण काय? तुमचं हे वागणं बघून त्यांनाही वाईट वाटलं आणि मलाही. अच्छा, म्हणजे ब्रेन वॉश करण्यासाठी तुम्ही इथे आम्हाला बोलवलंय का? कॅश. ब्रेन वॉश करायला नाही काशी, निर्णय सांगायला. निर्णय? हेच की शिवनानीची ऑफर मान्य आहे. अय्या, खरंच देवा परमेश्वरा, पावलास रे बाबा. मी 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 दही साखर घेऊन येते. हो हो हो, आलेच. पण आई, आबांचं काय मत आहे यावर? हा, ते अजूनही त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना समजावेन. घ्या दही साखर घ्या. पहिलं तुम्हाला. अभिलाषा, आता आपला टॉवर झाल्यातच जमाय की नाही? हो हो हो. मग हे दही साखर वगैरे जुनाट संस्कार चालणार नाही तर तिथे. अगं, टॉवर मध्ये अशी वागलीस ना तर इज्जत जाईल आपली. म्हणून तुम्हाला ना टॉवर मध्ये राहायची सवय लागायला हवी. म्हणून आता तुमच्या सगळ्यांवर टॉवर मधले हायफाय संस्कार व्हायला हवेत. आणि त्यासाठी तुम्हाला टॉवर मध्ये राहायची सवय व्हायला हवी, नाही का? हो आई, अगदी बरोबर. हो हो हो. बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे. सवय करावी लागेल. जिनाही तोच, खोली ही आमचीच आहे. मग हे कोण आहेत? नवीन शेजारी राहायला आलेत वाटतं.
SS श्यामलिंगम. हे पण आमच्या घरी नवीन शेजारी कोण? यांना विचारायला. अहो 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 बघा ना, सिंगम आले राहिला. अहो अहो लवकर या ना. काय कशाला किंचाळते? सिंगम आला राहिला. काय सिंघम? तुला आधीच सांगितलंय रात्री टीव्ही पाहत जाऊ नकोस. काहीतरी बघतेस आणि आपलं सिंघम आणि हेन ते काहीतरी. नाही, एस श्याम लिंगम. हा हो लिंगम. हे काय? कोण आहे? कोण आहे? कोण आहे ते? तुला विचारतो कोण आहे हे? काय आहे? हो तेच मी तुम्हाला विचारते, कोण आहे? आपलंच घर आहे. हो, हा. शेजारी असतील, भाडं देतायत ना? अगं आपल्या घरात कोणीतरी राहायला आलं आणि तू भाड्याचं काय विचारतेस? कोण आहे हे? माहित नाही, बेल मारून विचारा. हा बेल मारा. हा एक मिनिट. अभिलाषा, अगं आपल्या घरात असं कसं शक्य आहे? पण असं कसं होईल? असं हो तेच. नाही, काहीतरी गोंधळ आहे. आपण खाली जाऊन विचारूया आधी काय झालंय ते. चल चल चल. श्यामलिंगम हे बघ. अरे आणखी नाही घर. हो ह्यांच्याकडून भाडं घ्यायला हवा. अभिलाषा तू जर हे काय? देवा परमेश्वरा, सोसायटीहून तयार झाली. अगं सोसायटी. प्रथमेश रत्नपारखी, 9वा मजला. वाघेला अरे दुसऱ्यांच्या दरवाजात काय करतो? चल बेडरूम मध्ये झोपायला. आले त्यांना दो. अय्या हे काय? टॉवर. अय्या हो, मजले पण डिसाईड झाले. काय झाले? अरे मजले पण डिसाईड झाले. वहिनी तुम्हाला 9वा मजला मिळालाय. 8वा आहे आमचा. 8वा आहे का? तुमचा. हा 8वा आमचा. अरे कोणी केलं हे सगळं? तो शिवनानी. हा? एका रात्री टॉवर पण बांधला. अभिलाषा, एका रात्री टॉवर कसं कोणी बांधू शकणार आहे? ते कोणीतरी खोटे दरवाजे लावले सगळीकडे. आणि कोणी गेलंय का? अरे जिग्या, जिगी अरे पण काल हे सगळं काहीच नव्हतं. माझ्या मते हे शिवनानीनेच केलंय, सॅम्पल फ्लॅट म्हणून. मला तर वाटतं शिवनानीनेच केलं असेल हे सगळं. हा करेक्ट आहे. मीरा म्हणते ते अगदी करेक्ट आहे. काय डोकं आहे ना पण त्या शिवनानीचं. पण ते मला कसं काही नाही बोलले. तुम्हाला नाही माहित? आपल्याला फील हवा म्हणून हे सगळं इतक्यात केलं. पण कमाल आहे. हे सगळं शिवनानीने नाही, मी केलंय मीरा. तू केलंस म्हणजे का केलंस? अरे विसरलात वाटतं. काल रात्री म्हणाले नाही का मी की तुम्हाला आता हायफाय टॉवर मध्ये राहायची सवय करायला हवी. टॉवर मध्ये कसं एकमेकाच्या समोर फ्लॅट असतात, पण सारखे दरवाजे बंद. कुणाचा कुणाशी काही संबंध नसतो. मग ह्या सगळ्याची सवय नको का तुम्हाला व्हायला? म्हणून मी प्रत्येकाच्या दरवाजावर फ्लॅट नंबर टाकले. वा गायत्री, छान जमलंय फ्लॅट सिस्टीम वगैरे. बोर्ड पण आहे का? चांगलं आहे. नाही म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला या अशा टॉवर मधल्या फ्लॅट मध्ये राहता येतं. हे एकदा सिद्ध झालं की मग तेही मान्य करतील. चला मग सराव सुरू करूया आजपासून.
सासूबाई नमो नमः.